नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपलं आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर. तर ओळखा ही तयारी कशाची आहे ते. माझ्याकडे हरतालिकेची पूजा असल्यामुळे मी आदल्या दिवशीच ह्या मखराची तयारी केली होती. तर बघा माझ्यासोबत मुलंही मला मदत करू लागत आहेत आणि खूप छान अशा पद्धतीने आम्ही मखर हे तयार करून ठेवलं आहे. कारण की पूजेचा टाईम हा सकाळी लवकर असल्यामुळे म्हटलं वेळेवर मुलांची शाळा वगैरे होणार नाही, त्यासाठी आम्ही हा मखर अगोदरच आदल्या दिवशीच रेडी करून ठेवला होता. बघा किती सुंदर मखर रेडी झाला आहे ते. त्यामध्ये लावण्यासाठी मी छोटासा लाईटही आणला होता, कारण की तो रात्रीच्या वेळेस लावला की किती प्रसन्न वाटते आणि पूजा केल्याचे समाधान आपल्याला लाभते. म्हणून बघा किती सुंदर हा हरतालिकेच्या पूजेचा मखर हा तयार करून झालेला आहे. देव्यानीने सुंदर अशी रांगोळी मखराजवळ काढलेली आहे. मी हरतालिकेच्या दिवशी कळसाची पूजा केली, देवपूजा करून झाली आणि नंतर आमच्या बाहेर महादेवाची पिंड आहे. महादेवाची पिंड आणि नंदी मी घेतलेला आहे. तर त्याला मी रोज पाणी घालत असते आणि पूजा करत असते. तर मी तीच आता सध्या पूजा करत आहे. मी मंत्र म्हणत होते, पण ती मुलांचा बाहेर आवाज असल्यामुळे मी आवाज हा बंद केलेला आहे. महादेवाची पूजा झाल्याच्या नंतर मी नंदीदेवाची पूजा सुरू गणपती हर हर महादेव. नमस्कार. गणपती हर हर महादेव. नंदी भगवान की नंदीकेश्वरा पूजा करते परमेश्वरा. देखील गुरुचे आसन झाले महादेवा. घरामध्ये कोणतीही पूजा असो त्या अगोदर आपण आपल्या पतिदेवाचं दर्शन घ्यावे असे म्हणतात, असे काका बोलतात. तर मी त्यांचं दर्शन घेत आहे आणि नंतर पूजेच्या ठिकाणी जात आहे. मग मी इथे पूजा मांडून घेणार आहे. तर चला या पूजेची तयारी कशी करायची ते आपण बघूयात. पूजेचं साहित्य आणलेलं आहे. यामध्ये पत्री, वाळुका आणि फुलं, कणीस असं वेगवेगळ्या प्रकारचं जे पूजेला सामान लागतंय ते पूर्ण या ठिकाणी आणलेलं आहे. या ठिकाणी मी पूजा सुरू करण्या अगोदर स्वामी महाराजांचं स्तवन घेत आहे. पूजेच्या अगोदर मखराच्या आजूबाजूला धूप ओवाळून तिथे छान असा सुगंध तयार केलेला आहे. कारण की प्रसन्नतेतच देव असतात असे म्हणतात. त्यामुळे मी अगोदर अगरबत्ती लावलेली आहे आणि पूर्ण मखरामध्ये ती अगरबत्ती ओवाळून घेणार आहे. तर बघा सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू शिव सुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तू विष्णू. माझी पूजा चालू असताना मुली तिथे खेळत होत्या बघा. आणि सकाळी पूजेचा टाइम लवकर असल्यामुळे मी सकाळी 5लाच उठून सर्व व्यवस्थित आटोपून मुलांची तयारी करून देऊन मग पूजेची तयारी केली. पत्री आणायला गेले आणि नंतर मी लगेच सकाळी लवकर पूजेच्या तयारीला लागले होते. सकाळी लवकर पूजा केल्यामुळे अशी प्रसन्नता माझ्यामध्ये आली होती. आमची देव क्लासला गेली होती, त्यामुळे तिने नंतर आल्याच्या नंतर इथे पूजा केली आहे. तिनेही माझ्यासोबत उपवास पकडला होता. नंतर तिने पूजा केली, पत्री वाहल्यात आणि बेल वाहला आणि नंतर देवाची पोथी वाचली आणि ते झाल्याच्या नंतर आम्ही आरती आणि ती पूजा आटोपून झाल्याच्या नंतर आम्ही आरती केली. नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कंठी सळखे माळ कंठी शोभे मुक्ता फळांची. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय तुस गौरी कुमरा चंदनाची उटी कस्तुरीची उटी कुमकुम केशरा हिरे जडिता मुकुट शोभतो बरा रुंजुती नुपूर. जय जय हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळीते ज्ञान दीप कळीके. जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके हर अर्धांगी वससी जशी यज्ञा माहेरासी तेथे अपमान पावसी यज्ञ कुंडी गुप्त होती. जय देवी जय
हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळीते ज्ञानदीप कळीके त्रिगसिनी मंत्रीच्या पोटी कन्या होसी तू गोमटी उग्र तपश्चर्या मोठी आचरसी उठावती जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळीते ज्ञानदीप कळीके तप पंचाग्नी संसाधने धूम्रपाणी अधोवदने केली बहुपोषणे शंभू भ्राता कारणी जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळीते ज्ञानदीप कळीके काय वर्ण तव गुण अल्पवती नारायण माते दाखवी चरण सुखवावे जन्म मरण जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळीते ज्ञानदीप कळीके लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथुन्याज निर्मळ वाहे झुळझुळा जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओवाळू भावार्थी ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव करुणावतारं संसार सारं भुजगेंद्रहारं सदा वसंतं हृदयारविंदे भवानी सहितं नमः मंदारमाला कपालमाला शिवशंकराय दिगंबराय नमः शिवाय धूपम दीपम समर्पयामी. निरंजन धूपम दीपम समर्पयामी. आरती झाल्याच्या नंतर दुग्ध शर्करेचा नैवेद्य मी देवाला वाहत आहे आणि काकांनी सांगितल्याप्रमाणे हा नैवेद्य मी अर्पण करत आहे. नंतर पूजा पूर्ण झाल्याच्या नंतर नैवेद्य दिल्याच्या नंतर काकांनी दिलेल्या माहितीनुसार मी या पूजेमध्ये मंत्र आणि देवाला ही पूजा अर्पण करण्याची मंत्र बोलत होते. ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. हे उमामहेश्वर देवता काही जणांना सक्षम करा केली सेवा तुमच्या चरणी रुजू करून घ्या आणि हा दुग्ध शर्करेचा नैवेद्य अर्पण करून घ्या. उमामहेश्वर देवताभ्यो नमः. ओम नमस्तेस्तु मृडानिश अपर्णा प्राणवल्लभा भक्त्या नितं मया हिदं गृहाण्याद्य नमोस्तुते. ओम श्री उमामहेश्वराभ्याय नमः इदमर्घ्य समर्पयामि. ओम व्रत संपूर्ती सिद्धयर्थ यथाशक्ती मायामत हृदं अलिभि सहिते देवी गृहाण्याद्य नमोस्तुते. ओम श्री उमामहेश्वराभ्याय नमः इदमर्घ्य समर्पयामि. हे माते, माझ्या ज्ञानानुसार व मिळालेल्या उपचार द्रव्यांनी श्री हरतालिका व्रतानिमित्त केलेली श्री बालिका लिंगार्चन श्री उमामहेश्वरांना प्रिय हो असे हे माते ही केलेली सेवा तुमच्या चरणी अर्पण करून घ्या. ही हरतालिका माताला प्रार्थना करत होते की माते ही केलेली सेवा तुमच्या चरणी रुजू करा आणि मला या सेवेचं चांगलं फळ द्या. आणि नंतर मी या सेवेची क्षमा प्रार्थनाही मागितली. सर्व मुले शाळेतून आल्याच्या नंतर सांजेच्या टायमाला संध्याकाळी आम्ही सर्वांनी मिळून परत हरतालिकेची, शंकराची आणि गणपतीची अशा 3 आरत्या घेतल्या आणि कर्पूर आरती घेऊन सर्वांना प्रसाद. असा होता व्हिडिओ. आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.